Today we will discuss about orbital picture of benzene, resonance structure of benzene, what is aromaticity, and Huckel's rule or 4n plus 2 pi electron rule. Today we will discuss all these 4 points. Okay, this is in the continuation of unit 1. Okay, युनिट 1 मध्ये आपण पुढला पार्ट घेतोय. याच्या अगोदर आपण पाहिले मागच्याच क्लासमध्ये की बेन्झीन च स्ट्रक्चर कसं काय प्रूव्ह करता येईल आपल्याला. वेगवेगळे आपण एव्हिडन्सेस दिलेत, अनालिटिकल, सिंथेटिक. आता त्याच्या पुढला पार्ट म्हणजे बेन्झीनचं ऑर्बिटल पिक्चर, कोणते कोणते ऑर्बिटल्स त्याच्यामध्ये आहेत, त्यांचं एक्झॅक्ट पिक्चर कसं येईल. त्यानंतर रेझोनन्स स्ट्रक्चर, बेन्झीनचं रेझोनन्स स्ट्रक्चर कसं तयार होतं, चार्ज मुवमेंट किंवा इलेक्ट्रॉनची जी डिलोकलायझेशन होते ती कशा प्रकारे होते, बेन्झीन अरोमॅटिक आहे का नाही, आहे तर कशा पद्धतीने आपण त्याला अरोमॅटिसिटी प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर अरोमॅटिसिटी साठी लागणारा एक रूल आहे, म्हणजे जो फॉलो केला तर अरोमॅटिसिटी असते, तो आहे हकेल रूल. त्यालाच आपण 4n+2 पाय इलेक्ट्रॉन रूल असं म्हणतो. ओके, तर हे सगळं आपण आज डिस्कस करतोय. लेट अस स्टार्ट. ऑर्बिटल पिक्चर ऑफ बेन्झीन. एक्झॅक्ट व्हॉट इज यू नो अबाउट द ऑर्बिटल. ऑर्बिटल्स बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तर ऑर्बिटल्स किती प्रकारचे आहेत? 4. एस, पी, डी, एफ. एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल. आपण सहसा पाहतो एस आणि पी ऑर्बिटल आणि यांचं हायब्रिडायझेशन. ओके, तर काय पाहायचं बघ, ऑर्बिटल पिक्चर कुणाला म्हणायचं? पिक्चर ऑफ कंपाऊंड विथ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आता बेन्झीन मध्ये 6 कार्बन 6 हायड्रोजन एकमेकाला अटॅच आहेत. जसे की 6 हायड्रोजन 6 कार्बनला आणि 6 कार्बन एकमेकाला अटॅच आहेत, तर त्यांचे मॉलिक्युलर ऑर्बिटल सुद्धा अटॅच असणार आहेत. तर हे एक्झॅक्ट पिक्चर कसं तयार होईल, कसे ते अटॅच आहेत, हे ज्या पिक्चर मधून आपल्याला कळेल त्याला आपण ऑर्बिटल पिक्चर म्हणतो. ओके, वी विल से इट ॲज अ ऑर्बिटल पिक्चर. मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणाचा आहे? हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बेन्झीनचा. ओके, सगळेच कार्बन कसे आहेत? sp2 हायब्रिडाइज. कशा पद्धतीने? तर आता कार्बन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात आउटर शेल मध्ये किंवा टोटल इलेक्ट्रॉन्स? 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, त्याच्यापैकी ऑर्बिटल डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीने आहे. 1s मध्ये 2, 2s मध्ये 2, 2p मध्ये 2, त्याच्यापैकी 2px मध्ये 1, 2py मध्ये 1, 2pz मध्ये 0. ओके, त्याच्यात काय होतं नंतर एक्सायटेशन. 2s आणि 2p हे इक्वी एनर्जी लेवल आहेत, 2-2. त्याच्यामुळे एस आणि पी हा फक्त टाइप आहे. तर 2s मधनं एक इलेक्ट्रॉन जम्प आउट करतो 2pz मध्ये आणि 4 अनहायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. ओके, किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स तयार होते, ज्याच्यामुळे आपण सांगतो की याची व्हॅलन्सी 4 आहे, 4 इलेक्ट्रॉन्स लागतात. ते कसे? इथं 1, इथं 2 आणि इथं 2 असे 4, किंवा 1, 2, 3 आणि 4. तर हे एक्सायटेशन झालं. इकडे शफल झालं तर असे 1, 2, 3, 4. ओके, आता ह्याच्यामधून काय होतं? 2s चा 1 आणि 2px आणि 2py म्हणजे 2p मधनं 2, हे 2 अंडरगो हायब्रिडायझेशन. आणि हे जे 2pz आहे हा असाच अनहायब्रिडाइज ऑर्बिटल राहतो. ओके, हे तिन्ही मिक्स होतात आणि काय करतात? 3 हायब्रिडाइज ऑर्बिटल्स तयार करतात, ज्याला की आपण म्हणतो sp2. sp2 का म्हणतो? कारण 1 s आणि 2 p, त्याच्यामुळे sp चे 2, s चा 1 आपण लिहित नाही म्हणून s1p2. थोडक्यात s1p2 म्हणजेच sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटल आपण तयार करतो आणि एक अनहायब्रिडाइज ऑर्बिटल असाच राहतो. ओके, टोटल 4 ला 4 व्हॅलन्सी ॲज इट इज आहे. म्हणजे इथे एक इलेक्ट्रॉन देऊन इथं बॉन्ड होईल, इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड आणि हा लोन पेअर. इथेही एक बॉन्ड तयार होईल, पण हा शेअरिंग मध्ये जो डबल बॉन्डला रिस्पॉन्सिबल आहे तो. आता बघा कसं, हे अशा पद्धतीने अरेंजमेंट असते. sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटल जे आहे ते प्लेन मध्ये राहतात आणि p ऑर्बिटल म्हणजेच हा अनहायब्रिडाइज ऑर्बिटल असा परपेंडिक्युलर राहतो. ओके, अशा पद्धती. ओके, नेक्स्ट. sp2 हायब्रिड ऑर्बिटल प्लेनार स्ट्रक्चर मध्ये आहेत, म्हणजे ते एकाच प्लेन मध्ये राहतात.
ईच कार्बन हॅज प्रत्येक कार्बनला किती येणार sp3 हायब्रिड ऑर्बिटल 3 आणि एक एक जे आहे ते लोन पेअर सॉरी अनहायब्रिडाइज ऑर्बिटल असतात. त्याच्यामधले 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स मधले 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स हे कोणाशी अटॅच होतात? ऍडजेसंट कार्बन आयटम्स. म्हणजे एका कार्बनचे 3 sp3 सॉरी 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स असतात. त्याच्यापैकी 2 दुसऱ्या sp2 ऑर्बिटल जे की दुसऱ्या कार्बनचे आहेत म्हणजे शेजारच्या कार्बनशी ते बॉन्ड फॉर्म करतात sp2 sp2 आणि एक sp2 हायब्रिड ऑर्बिटल हा हायड्रोजन ॲटमशी अटॅच होतो. अशा पद्धतीने तिन्ही बॉन्ड्स अटॅच होतात 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल. हे लक्षात घ्या. हा एक कार्बन आहे. ओके. ह्या कार्बनचे 2 sp2 इकडे एक आणि इकडे एक म्हणजे ऍडजेसंट नेबरिंग शेजारच्या कार्बनच्या sp2 शी अटॅच होणार. 2 झाले आणि एक जो आहे तो हायड्रोजन. प्रत्येक कार्बनची सेम आहे. हे कार्बनचे 2 sp2 शेजारच्या कार्बनच्या sp2 शी अटॅच होतात आणि एक sp2 हायड्रोजनशी. याचंही सिमिलर. सगळे कार्बन सेम पद्धतीने होतात आणि ही लोन पेअर याला परपेंडिक्युलर राहते. हे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही टॉप व्ह्यू पाहाल तर हे जे बॉन्ड्स दाखवलेत तुम्हाला हे आहेत sp2 जो की कार्बन कार्बन मध्ये अटॅच आणि हे जे ग्लोब दिसतोय ब्ल्यू आणि रेड रेड म्हणजे अबोव द प्लेन असलेला अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल आहे जो की डंबेल शेप असतो इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली याच्यात मूव्ह करतो. ओके. हे अशा पद्धतीने हा ग्लोब एक्झॅक्टली असा दिसतो आणि हा इक्वी डिस्टन्स आहे जसं की आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिलं तर इक्वी डिस्टन्स मध्ये असल्यामुळे हा जो आहे तो याच्याशी अटॅच होतो हा याच्याशी त्याच्यामुळे हे कंटिन्युअसली लोब दिसतात वेगवेगळं दिसण्याऐवजी एक क्लाउड टाइप दिसतो जो की याच्या प्लेनच्या sp2 चा जो प्लेन तयार होतोय कार्बनचा त्याच्या वरती एक क्लाउड दिसेल आणि खालच्या साईडला एक क्लाउड दिसेल. नेक्स्ट पाहू. हे एक्झॅक्ट आपलं 2D स्ट्रक्चर जे आपण लिहितो. आता बघा. sp2 ह्या कार्बनची आपण स्टडी करू. sp2. ओके. 2 sp2 शेजारच्या कार्बनशी अटॅच होतात आणि सिग्मा बॉन्ड तयार करतात. हा एक सिग्मा आणि इथे एक सिग्मा बॉन्ड जो की sp2 याच्या हायड्रोजनशी अटॅच होतो. s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन. सेम अशाच पद्धतीने कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन. ओके. अशा पद्धतीने तयार होतं. आता एक्झॅक्टली ह्यांच्यात बॉन्ड अँगल जो आहे तो 120. ओके. हा 120 प्रत्येक अँगल हा 120. ओके. बाहेर 120. आता हे जे एम्प्टी ऑर्बिटल्स इथे हे इक्वी डिस्टन्स आहे त्याच्यामुळे हे शेजारच्या कुठल्याही या किंवा याच्याशी अटॅच होऊ शकतो. थोडक्यात हा जर बॉन्ड आपण अभ्यासासाठी घेतला तर हा इक्वल डिस्टन्स आहे हा पण इक्वल म्हणजे तो दोन्हीकडे अटॅच होऊ शकतो. त्याच्यामुळे हे कंटिन्युअसली मूव्ह होतात. इथून हा बॉन्ड इथं तयार होतो, इथून इथं तयार होतो, इथून इथं हा कंटिन्युअसली मूव्ह होतो. त्याच्यामुळे आपल्याला एक ढगासारखा किंवा क्लाउड शेप दिसेल जो की अबोव द प्लेन आणि बिलो द प्लेन असेल. रेझोनन्स. आता हे जे मूव्हमेंट आहे इलेक्ट्रॉन्सची डबल बॉन्डची त्याला आपण रेझोनन्स म्हणतो. बघा इज अ मेथड ऑफ डिस्क्रायबिंग डिलोकलायझेशन. हे रेझोनन्स म्हणजे काय ज्याच्यात की तुमचे पाय बॉन्ड्स मूव्ह होतात किंवा इलेक्ट्रॉन जे आहेत ते मूव्ह होतात डिलोकलाइज होतात त्याला विवरण देण्याची किंवा त्याला डिस्क्राईब करण्यासाठी वापरली जाणारी मेथड म्हणजे रेझोनन्स. बॉन्डिंग कांट बी फिक्स. बॉन्डिंग म्हणजे जी लोन पेअर आहेत, जी अनहायब्रिडाइज ऑर्बिटल आहेत त्याचे इलेक्ट्रॉन शेजारच्या अनहायब्रिडाइज इलेक्ट्रॉनशी बॉन्ड तयार करतात पाय बॉन्ड आणि तो फिक्स नाही. त्या कारणास्तव ह्याचं आपण एक मोमेंट कशा पद्धतीने होऊ शकतं याचं प्रिडिक्शन आपण यात करतो. ओके. नेक्स्ट. याच्यात 2 पॉसिबल रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत. कसे? बघा दोन्ही स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. तर आता बघा हे दोन्हीमध्ये जे मूव्हमेंट आहे आपण जर याला एक कन्सिडर केलं आणि क्लॉकवाईज गेलो म्हणजे या साइड ओके तर काय होईल क्लॉकवाईज गेल्यावर 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड
3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड, 5 आणि 6 मध्ये डबल बॉन्ड. कार्बन नंबर सांगतो मी. त्याच्यानंतर जर आपण अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने जर गेलो, तर 1 आणि 6 मध्ये डबल बॉन्ड. ओके. त्याच्यानंतर 4 आणि 5 मध्ये डबल बॉन्ड आणि 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड. एक्झॅक्ट वेगवेगळ्या पोझिशन येतात. हे अल्टरनेट झाल्यासारखं दिसतंय. ओके. म्हणजे इथं ज्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे पहिल्या स्ट्रक्चरमध्ये, त्याच ठिकाणी दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये सिंगल बॉन्ड. ओके. हे 2 पॉसिबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत. पण ॲक्चुअल मध्ये हे जे मॉलिक्यूल आहेत, ओके, हे असे दिसतच नाही. बेन्झीन असं नाहीच आहे. हे फक्त आपण प्रिडिक्शन करतोय. का? कारण हे एक दर्शवण्यासाठी. ॲक्चुअल मध्ये असं नाही. हे कंटिन्युअसली मूव्हिंग आहे. एका ठिकाणी ते डबल बॉन्ड स्टेबल नसतात. पाय बॉन्ड स्टेबल नसतो. ओके. आता बघा. रेझोनन्स हायब्रिड तर काय केलं जातं, की दोन्हीमध्ये मूव्ह होतोय ना, तर मोस्ट प्रोबॅबल स्ट्रक्चर कोणतं असेल, तर त्याच्यासाठी एक हायब्रिड स्ट्रक्चर, की जो दर्शवितो दोन्ही स्ट्रक्चरचा अव्हरेज दर्शवल्यासारखं दर्शवतो. ओके. रिप्रेझेंट अव्हरेज जेवढे स्ट्रक्चर रेझोनेटिंग मध्ये येतायत, त्याचं एक अव्हरेज दर्शवण्याचा याच्यात प्रयत्न केला जातो रेझोनन्स हायब्रिडमध्ये. जसं की इथं. हे 2 आहेत स्ट्रक्चर एकमेकांमध्ये कन्व्हर्ट होतायत. हे कंटिन्युअसली मूव्ह. ओके. हे एक स्ट्रक्चर हे कंटिन्युअसली आपण जेवढ्या वेळेस डिस्कस करतो ना, एवढ्या वेळात हे कितीतरी चेंज होऊन गेलेलं असेल. ओके. नेक्स्ट. तर आपण रेझोनन्स हायब्रिड अशा पद्धतीने दर्शवू. ओके. हे कारण आहे, की बेन्झीनमध्ये आपण बॉन्ड न काढता सर्कल का काढतो? तर बिकॉज टू रिप्रेझेंट द रेझोनन्स स्ट्रक्चर. का काढतो बेन्झीनमध्ये गोल स्ट्रक्चर? बेन्झीनच्या आत 3 बॉन्ड न काढता, तर आपण त्याद्वारे रेझोनन्स हायब्रिड हे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करण्यासाठी बेन्झीनच्या आतमध्ये हे स्ट्रक्चर काढलं जातं. बेन्झीनच्या आत गोल का काढायचं? त्याचं हे वैज्ञानिक कारण किंवा सायंटिफिक रिझन आहे, की आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन दर्शवत आहोत. हे जे वर्तुळ काढत होतो आपण त्याचा काय उद्देश आहे, की इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन त्याद्वारे आपल्याला कळालं पाहिजे. ओके. ड्यू टू रेझोनन्स आणि याच रेझोनन्समुळे बेन्झीन हा स्टेबल आहे. कारण अटॅक करण्यासाठी समजा तुम्ही इथे अटॅक करत असाल, तर नेमका त्यावेळी इलेक्ट्रॉन जर बाजूला असेल तर अटॅक होईल का? नाही होणार. त्याच्यामुळे तो जास्त स्टेबल आहे इतर डबल बॉन्डेड कंपाउंड पेक्षा. नेक्स्ट. बघा. अरोमॅटिसिटी. कुणाला म्हणायचं अरोमॅटिसिटी किंवा कंपाउंड अरोमॅटिक किंवा नॉन अरोमॅटिक कसं फाइंड आउट करायचं? तर अरोमॅटिक असण्यासाठी कुठल्याही कंपाऊंडला 4 कंडिशन्स असणं आवश्यक आहे थोडक्यात. त्याचं जे सायक्लिक असणं तर कंपल्सरी आहे. म्हणजे सायक्लिक असेल तरच अरोमॅटिक असणार आहे. ओके. तर अरोमॅटिक कुणाला म्हणायचं? असे कंपाऊंड की ज्याला अरोमा आहे हे आधी सांगितलं जायचं. की ज्या कंपाऊंडमध्ये अरोमा म्हणजे सुवासिक सुगंध आहे किंवा एक कॅरेक्टरिस्टिक सुगंध आहे, अशा कंपाउंड्सना अरोमॅटिक म्हणलं जायचं. पण असे पण कंपाउंड भरपूर झाले त्याच्यानंतर काही क्रायटेरिया ठरवण्यात आलं. त्याच्यानंतर असं झालं की बाबा सायक्लिक कंपाउंड असेल तरच अरोमॅटिक. सायक्लिक प्लस अरोमा असला पाहिजे. तरी सुद्धा भरपूर यायला लागले. तर त्याच्यात हळू कंडिशन्स फिक्स करत गेले आणि ह्या कंडिशन झाल्या, की तो सायक्लिक असला पाहिजे आणि प्लेनर स्ट्रक्चर असला पाहिजे. ओके. जसं की बेन्झीनचा. त्याच्यानंतर ईच एटम ऑफ सायक्लिक रिंग मस्ट हॅव अ पी ऑर्बिटल. म्हणजे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल असणं कंपल्सरी आहे. सायक्लिक रिंगमध्ये प्रत्येक एटम वरती एक पी ऑर्बिटल असणं आवश्यक आहे. ओके. पी ऑर्बिटल मस्ट ओव्हरलॅप विथ ऍडजेसंट पी ऑर्बिटल. पी ऑर्बिटल काय झाला पाहिजे? बाजूच्या कार्बनच्या पी ऑर्बिटलशी ओव्हरलॅप झाला पाहिजे. त्याच्यानंतर मस्ट कंटेन ऑड नंबर ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये ऑड नंबरच्या पेअर. ओके. म्हणजे किती जोड्या असल्या पाहिजेत? 1, 3, 5, 7 अशा पद्धतीची पेअर म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती असले पाहिजेत? 2. आता 1चं जर पाहिलं आपण तर 3चं पाहिलं तर 6. 3 दुनी 6. 5चं पाहिलं तर 10. 7चं पाहिलं तर 14 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत. एकतर ऑड नंबर किंवा 6, 10
14 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. ओके, ऑड नंबरचे. ओके, हे यालाच हकेल रूल म्हणतो. जी शेवटची कंडिशन आहे तीच. हकेल रूल और 4n+2 पाय इलेक्ट्रॉन रूल कसा फॉलो होतो हे आपण पाहू. हकेल रूल आता बघा. Hake rule states that compound is aromatic if it contains cyclic planar structure which contains 4n+2 pi electrons. काय सांगते हकेल रूल? कंपाऊंड अरोमॅटिक तेव्हाच आहे जेव्हा तो एक सायक्लिक प्लेनार स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये 4n+2 पाय इलेक्ट्रॉन असले पाहिजे. सगळे इलेक्ट्रॉन नाही, पाय इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. एन म्हणजे काय? एन म्हणजे एनी इंटिगर, कुठलाही इंटिगर असेल त्या ह्याच्यामध्ये असलेले टोटल इलेक्ट्रॉन्स मोजायचे, पाय इलेक्ट्रॉन्स, आणि याच्यामध्ये ठेवून पाहायचं एन इज इक्वल टू 1 2 3 याच्याशी जर मॅच झाला तर मग तो आहे, जर मॅच होत नसेल तर तो नाही. नेक्स्ट, वेअर एन इज एनी इंटिगर 0 1 2 3 4 5. एन जर 0 असेल तर 4n+2 बरोबर 2 पाय इलेक्ट्रॉन्स. एन जर 1 असेल तर 6 पाय इलेक्ट्रॉन्स. एन जर 2 असेल तर टोटल 10 इलेक्ट्रॉन्स. ओके, आता बेन्झीन साठी आपण पाहू की हे रूल कसा फॉलो होतो. एक, स्ट्रक्चर सायक्लिक आणि प्लेनर आहे का? आहे. ओके, फर्स्ट कंडिशन इज फॉलो. पी ऑर्बिटल ऑन इच मेंबर आहेत का? आहेत. प्रत्येक ह्याच्यावर पी ऑर्बिटल आहे. 1 2 3 4 5 6 प्रत्येकावर पी ऑर्बिटल आहे. आपण ऑलरेडी पाहिले ती ऍडजस्टंट ह्याच्याशी ओव्हरलॅप होते का? होते. टोटल पाय इलेक्ट्रॉन्स किती येतात त्याच्यात? 6 ह्याच्यावर पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे 6 कार्बन्स आहेत. त्याच्यानुसार कळालं आपल्याला 3 पाय बॉन्ड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स. ओके, एन इज इक्वल टू 0 मॅच होते का? नाही होत. एन इज इक्वल टू 1 4n+2 6 इलेक्ट्रॉन मॅच होते का? मॅच होते. याचा अर्थ इट फॉलोज द 4n+2 पाय रूल. म्हणजे इथं काय लक्षात येतं आपल्या की बेन्झीन हा अरोमॅटिक आहे हकेल रूल अनुसार, कारण याच्यात पण 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि जे एन इज इक्वल टू 1 ठेवलं तर 6 इलेक्ट्रॉन म्हणजे ह्या रूल मध्ये पण फॉलो होत आहे. ओके, हेन्स बेन्झीन इज अरोमॅटिक. पुढलं एक एक्झाम्पल पाहू आपण. नॅफ्थॅलिन. ओके, याच्यात सांगा मला किती पाय बॉन्ड्स आहेत? 5. ओके, सगळ्यात पहिलं सायक्लिक आहे का? आहे. सायक्लिक आणि प्लेनार? येस. दुसरं, पी ऑर्बिटल आहे का प्रत्येक कार्बन वरती? चेक करा. येस ऑर नो सांगा मला फक्त. यू कॅन टेल. प्रत्येक कार्बन वरती पी ऑर्बिटल आहे का? हे पाहण्यासाठी सोपी ट्रिक आहे. अल्टरनेट डबल बॉन्ड आहे का चेक करायचं. सिंगल आणि डबल बॉन्ड. अल्टरनेट सिंगल आणि डबल म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर डेफिनेटली असतोच. जर गॅप असेल तर मग तिथे थोडस शंका घेऊ शकतो. एक जनरल ट्रिक. येस आहे बघा इथं. अल्टरनेट आहे, या दोन्हीवर आहे, त्याच्यानंतर या दोन्हीवर आहे, या दोन्ही म्हणजे 6 झाले. आता इकडले उरले हे 4, तर 4 मध्ये पण अल्टरनेट आहे. टोटल पाय इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 10. 10 ऍटम्स आहेत. हे बेन्झीन सारखं 6 आणि 1 2 3 4 म्हणजे 2 बॉन्ड इकडले 2 10 किंवा 5 पाय बॉन्ड म्हणजे 10. तुम्ही कशी ट्रिक्स लावू शकता. एकतर बॉन्ड मोजा गुणिले 2 करा 10 पाय इलेक्ट्रॉन्स, किंवा ऍटम्स मोजा. तुम्ही पी ऑर्बिटल तर मोजलेलेच असतात, फक्त ऍटम्स मोजायचे, त्याच्यावरून तुम्ही काउंट करू शकता की 10 आहेत. आता हकेल रूल मध्ये बसतो का पाहूयात. एन इज इक्वल टू 0 2 पाय इलेक्ट्रॉन हा फॉलो होत नाही. एन इज इक्वल टू 1 6 पाय इलेक्ट्रॉन्स हे पण फॉलो होत नाही. एन इज इक्वल टू 10 पाय इलेक्ट्रॉन्स हे आपल्याला फॉलो होते. मॅच झाला? येस, इट इज अ follows the Hakel's rule. Hence, naphthalene is a aromatic. Next, सायक्लोऑक्टेन. आता ह्याच्यात बघा किती आहे त्याच्यात कार्बन बघा. 8 कार्बन आहे. ओके, सायक्लिक आणि प्लेनर आहे का? येस, सायक्लिक आणि प्लेनर आहे. पी ऑर्बिटल ऑन इच मेंबर आहे का? नाही. म्हणजे हा टोटल पाय इलेक्ट्रॉन्स 0 आहेत. हेन्स सायक्लोऑक्टेन इज अ नॉन अरोमॅटिक. जरी ह्याच्यात 0 आहेत, आपण 0 एन इज इक्वल टू 0 जरी घेतलं तरी हे फॉलो होणार नाही. हेन्स इट इज अ नॉन अरोमॅटिक. थायोफिन. आता ह्याचं बघा. हा अरोमॅटिक आहे का? स्ट्रक्चर सायक्लिक आणि प्लेनर आहे. येस, सायक्लिक आणि प्लेनर आहे. पी ऑर्बिटल आहे का इच मेंबर वरती?
बघा आता इथे मी सांगितलं होतं अल्टरनेट डबल बॉन्ड. इथे अल्टरनेट डबल बॉन्ड इकडे दिसते, पण याच्यामध्ये नाही दिसत. तर येस ऑर्बिटल किंवा येस सल्फरमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची व्हॅलेन्सी किती आहे? 2 किंवा 6. तर हे बाकीचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्याच्यावरती एक लोन पेअर आहे. 2 इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यावर. लोन पेअरमध्ये. त्याच्यामुळे याच्यावरती पण आपण p ऑर्बिटल ऑन ईच मेंबर कन्सिडर करतो. ही लोन पेअर ॲज अ बॉन्ड ॲक्ट करते. ओके. येस. टोटल पाय इलेक्ट्रॉन्स 6 आहेत. कसे काय 6 म्हणतात? तर हे 2, हे 2 4 आणि याच्यावरची एक लोन पेअर ती आहे 6. n is equal to 0. 4n plus 2 pi हे 2 पाय इलेक्ट्रॉन n is equal to 1. 6 पाय इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत. ओके. तर हे मॅच झालं का? येस. मॅच झाल्यामुळं हेन्स थायोफेन इज एरोमॅटिक. ओके. नेक्स्ट. आता याच्यापैकी फाइंड आउट करा. फ्युरान, पायरॉल, सायक्लोहेक्झेन आणि सायक्लोपेंटेन याच्यापैकी कोणतं अरोमॅटिक आहे, कोणतं नॉन अरोमॅटिक आहे? धिस इज फॉर युअर होमवर्क. ओके. येस. अजून एक याच्यात एक ट्रिक आहे. 4n प्लस 2 पाय मध्ये n इज इक्वल टू जे आपण गृहीत धरतोय एनी इंटिजर नंबर, तिथे तुम्ही काउंट करू शकता की नंबर ऑफ रिंग्स. ओके. नंबर ऑफ रिंग्स जेवढ्या रिंग्स आहेत तेवढं. हे पण तुम्ही एक ट्रिकद्वारे एक सिंपल ट्रिक आहे तुम्ही करून पाहू शकता. फ्युरॉन, पायरॉल, सायक्लोहेक्झेन आणि सायक्लोपेंटेनच्या बाबतीत. ओके. सो